नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होत आहे की सारंगने आता किती खोटारडेपणा करून आता ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न केला आणि ऐश्वर्याने जसे खोटारडेपणा केला अगदी तसाच ह्या सारंगने सुद्धा केला। म्हणजे आपल्या ऋषिकेश दादाचा वीक पॉईंट कोणता आहे तर तो लक्षात घेऊन मात्र आता ऋषिकेश दादाचा त्याने म्हणजे या स्पर्धेत हारायचं त्याने ठरवलं। परंतु आता हे अवंतिकाने पाहिलेलं असतं आणि ऐकलेलं सुद्धा असतं, म्हणून अवंतिका ही अगदी जानकी वहिनीला सतर्क राहण्यासाठी हे सर्व सांगण्याचा प्रयत्न करते। परंतु आता तरीसुद्धा मात्र जानकीचं लक्ष हे पूर्णपणे ऋषिकेश आणि सारंग या दोघांच्याकडे असते। आणि आता ऋषिकेश किती सत्यवादी वागतो आणि सारंग स्वतःच्या भावाचा म्हणजे स्पर्धेमध्ये किती वापर करून घेतो, त्याच्या मनातील भावनांचा सुद्धा तो किती वापर करून घेतो हे आता आपल्याला या व्हिडिओमध्ये लक्षात येते। कारण आता सारंगने अगदी खोटं वागून सर्व काही अगदी ऐश्वर्याच्या स्वाधीन केलेलं असतं। ऐश्वर्यासुद्धा आता खोटं वागूनच या स्पर्धेमध्ये हरली असते आणि तरीसुद्धा त्यांच्या लक्षात आलेलं नसतं की खरं वागणं हे कधीही खरं असतं। परंतु आता ऋषिकेशने अगदी सत्यवादी वागून सारंगला कोणतीही दुखापत न होता आणि सौमित्रलासुद्धा कोणतीही दुखापत न होता ही स्पर्धा खेळण्याचं जानकीला वचन दिलेलं असतं की जानकी, तू काही काळजी करू नको, मी तुझ्या रणदेवे कुटुंबाला काही एक होऊन देणार नाही। परंतु अगं त्या लोक आपल्याकडे कसे वागले आहे, अगं त्यांनी तर आपल्याला घराच्या बाहेर काढलं होतं, मी ते काही विसरलेलं नाही जानकी, तुझा तो अपमान केलेला, अगं त्यावेळेस तर त्यांनी तुझ्यावर आरोप केले, कायम त्या घरासाठी आपलं जीवन अर्पण करणाऱ्या जानकीवर त्यांनी इतके खोटे नाटे आरोप केले आणि तुला घराच्या बाहेर काढलं। त्यामुळे आता काही झालं तरी मात्र काही हे मी त्या कुटुंबाला नाही सोडणार, प्रत्येकाचा अगदी बदला मी घेणारच आणि ती वेळ आता लवकरच त्यांच्यावर येणार आहे। तर आता मात्र सर्व काही अगदी हे ऋषिकेश आणि जानकी या दोघांच्या मनाप्रमाणे घडत असते। अख्ख्या मुळशी गावाचा शेतकऱ्यांचा त्यांना पाठिंबा असतो, म्हणून आता गुलाबदादा, सगुना ही सर्व काही अगदी जानकी आणि ऋषिकेश यांना चेरप करत असतात। आणि यात म्हणजे त्यांची साथ देणारी सौमित्रसुद्धा ही स्पर्धा जिंकतो आणि अवंतिकासुद्धा आता ही स्पर्धा जिंकलेली असते। परंतु आता हे खोटं नाटक करणारे ऐश्वर्या आणि सारंग या दोघांनी मात्र आता ही स्पर्धा हरलेली असते आणि आता सुमित्रासुद्धा त्यावेळेस तेथे स्पर्धा पाहण्यासाठी आलेली असते। आणि जेव्हा मात्र आता ही स्पर्धा अगदी ऋषिकेशच जिंकतो, कारण ऐन वेळेस मात्र जानकीने ती चिठ्ठी उचललेली असते आणि त्या चिठ्ठीत जे काही वाचलेलं असतं तर ती चिठ्ठी बघून मात्र आता जानकीला धक्का बसतो। म्हणजे ऐश्वर्याने तर चिटिंग केली तर केली, परंतु सारंग भाऊजीसुद्धा त्यांनीसुद्धा चिटिंग केली, म्हणून आता जानकीला खूप असं वाईट वाटतं। तेव्हा जानकी लगेच तो पॉईंट ओळखते आणि धावतच लगेच ती मात्र आता तो पॉईंट ओळखल्यानंतर घाईने ऋषिकेशला आवाज देते की ऋषिकेश, अहो ओवीला जर शाळेत जायचं नसेल तर ती पोट दुखण्याचं नाटक करते, मग आज तुमच्यासमोर तुमचा सारंग भाऊजीच तसे वागतो। कारण सौमित्रेने ओळखलेलं असतं की लहानपणी मात्र सारंग हा किती खट्याळ होता आणि तो किती असं भामटेपणा करत होता, ते सर्व काही सौमित्रला माहिती असतं। आणि आता त्याच संधीचा फायदा घेऊन ऋषिकेश दादाला तो फसवतो। परंतु जानकीने मात्र ऐन वेळेस आता ऋषिकेशला सतर्क केलेलं असतं। म्हणजे आपल्याला हे दिसून येतं की स्पर्धा खेळत्याच्या वेळीच ऋषिकेशने जानकीची साथ दिलेली असते आणि इकडे स्पर्धा जेव्हा स्त्रींची स्पर्धा असते तर तेव्हा जानकीने ऋषिकेशची साथ दिलेली असते। म्हणून जानकी आणि ऋषिकेश हे जेव्हाही एकत्र येतात तर जे काही होतं ते अगदी चांगलं होतं। म्हणून आज मात्र ऋषिकेशने ऐन वेळेस बाजी मारून सारंगचा कपटी मनातील प्लॅन ओळखलेला असतो आणि त्याला आता योग्य वेळी अगदी धडा शिकवलेला असतो। तेव्हा आता ऋषिकेश तर स्पर्धा जिंकतो, परंतु ऋषिकेशला खूप असं वाईट वाटतं, त्याला इतका राग येतो आणि तो डायरेक्ट सारंगची गचंडी धरतो। सारंगला म्हणत असतो की सारंग, अरे ह्या थराला जाशील असं केव्हाही मला वाटलं नव्हतं, परंतु तू तर अगदी बायकोच्या पायावर पाय ठेवून वागतोस, त्यामुळे जे काही गुण तुला लागलेले आहे ते कधीही नाही बदलता येणार। तेव्हा आता जी चिटिंग ऐश्वर्या आणि सारंग या दोघांनी केलेली आहे तर त्याचं सत्य आता अवंतिकाने तर जानकीला सांगितलेलं असतं। त्या चिठ्ठीमधून आता सर्व काही हे जानकीला कळालं असतं, म्हणून जानकी लगेच आता उठून उभी राहते आणि जानकी आता सर्वांसमोर लगेच जे काही सारंग आणि ऐश्वर्या हे पैसे देऊन जे काही गेम आहे तर ते गेम अगोदर माहिती करून घेण्याचा प्रयत्न करत आहे
हे मात्र आता जानकीने सर्वांसमोर आणलेलं असतं. तर आता जे काही कमिटीचे जे तेथे सदस्य आणि ते काही लोक आहेत, तर ते आता या ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना इतकं बोलतात, तुम्ही कमिटीचे जे नियम आहे तर ते ह्या गेमचे स्पर्धेचे नियम मोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे तुम्हाला आता ह्या फेरीचे कोणतेही गुण नाही मिळू शकत. एकतर स्पर्धा तुम्ही हारलात आणि नियमांचे उल्लंघन तुम्ही केलं, त्यामुळे ह्या स्पर्धेतून बाद होण्यासाठी तुम्हाला सांगत येत आहे. म्हणून आता जजेससुद्धा सारंग आणि ऐश्वर्या या दोघांनाही खूप असे ओरडतात. तेव्हा आता सुमित्रालासुद्धा खूप राग येतो. सुमित्रा आता डायरेक्ट पुढे येते. सुमित्रा म्हणत असते की सारंग, अरे तुझ्याकडून मात्र ही अपेक्षा नव्हती. तू आपल्या मोठ्या भावाशी खोटं वागण्याचा प्रयत्न केलास. अरे तुला कोणते संस्कार दिले होते आणि तू आज काय वागतोस? तू असं करायला नको होतं. ऐश्वर्या तर खोटं वागते हे तिच्या संस्कारातच लिहिलेलं आहे, परंतु तू मात्र तसं करायला नव्हतं. ऋषिकेश दादाने आत्तापर्यंत तुला किती मदत केली. त्याने कधीही आपल्या जिंकण्याचा किंवा आपल्या तब्येतीचा काही विचार केला नाही, परंतु वेळोवेळी मात्र तो तुझी काळजी घेत आला, कारण त्याला त्याच्या जिंकण्यापेक्षा तुझी काळजी खूप महत्त्वाची होती. आणि आज तू काय केलं? तेव्हा आता लगेच सुमित्रा सनकनी एक सारंगच्या कानामागे देते. तर ऐश्वर्या लगेच पुढे येते. एकतर ऐश्वर्या खूप घाबरलेली असते, कारण सर्वांसमोर तिचे आता फासे उलटे पडलेले असतात. म्हणजे तिचा कपटी चेहरा सर्व मुळशी गावासमोर आलेला असतो. आणि आता मात्र मुळशी गावासमोर आल्यानंतर मात्र आता सर्वजण ऐश्वर्याच्या तोंडात शेण घालायला बाकी ठेवतात, कारण इतकं सर्वजण इतकं बोलत असतात की ऐश्वर्या तू असं इतकं खोटारडे असतील. अगं जानकीसारख्या सत्यवादी वागणाऱ्या घरच्या लक्ष्मीला तू घराच्या बाहेर काढलं. तेव्हा आता सुमित्रा सर्वांच्या समोर ऐश्वर्याचे थोबाड फोडते आणि सारंगचे सुद्धा थोबाड फोडते. आणि परत तुम्हाला आशीर्वाद बंगल्यासाठी येण्यासाठी कोणताही हक्क राहिलेला नाही. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आई, अहो असं काय करता तुम्ही? ही स्पर्धा तर आम्ही आपल्या कंपनीतर्फे आपल्या कंपनीचं नाव हे रोशन होण्यासाठी आणि आपल्या कंपनीचं कमिशन वाढण्यासाठी आम्ही हे सर्व केलं होतं. यात कंपनीचा फायदा व्हावा म्हणूनच आम्ही हे सर्व करतो आणि जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो, आणि तरीसुद्धा तुम्ही सर्वांसमोर आमचाच अपमान करतात. सुमित्रा म्हणत असते की ऐश्वर्या, अगं काय केलं तू? आज तर तुझ्यामुळे ही कंपनी अगदी तोट्यात आहे. जोपर्यंत ऋषिकेशच्या हातामध्ये ही कंपनी होती तोपर्यंत मात्र सर्व काही व्यवस्थित होतं, पण आज तुझ्यामुळे हे सर्व काही धुळीस मिळाले. त्यामुळे तुला या घरात कोणतीही जागा नाही. कारण अगं जानकी जोपर्यंत त्या घरात होती तोपर्यंत त्या घराला एकोपा होता. कोणतेही भावभावंड एकमेकांशी कधी असे भांडले नाहीत. जानकी प्रत्येकाचं सुखदुःख समजून घेत होती आणि प्रत्येकाला आधार देत होती. त्या संकटातून ती प्रत्येकाला बाहेर काढत होती. आणि तू काय करून ठेवलं? अगं तू आल्यापासून रणदिव्यांच्या घराला घरपण तर राहिले नाही, परंतु अगं नानांची सुद्धा ही अवस्था अशी झाली. तेव्हा ऐश्वर्या पुढे येते. ऐश्वर्या परत म्हणते की आई, अहो आपल्या ह्या नानांची अवस्था तर ह्या जानकीमुळे झाली आणि तुम्ही काय म्हणतात की त्या जानकी बहिणीची सर्वांसमोर बाजू घेतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणत असते की हे बघ, जानकीमुळे काय झालं आणि काय नाही हे तर नाना आता त्यांच्या तोंडाने सर्व सांगू इच्छितात, परंतु जे माझ्या डोळ्यासमोर आलेलं आहे ते मात्र आता मी काही माझ्या पाठीमागे टाकणार नाही. त्याचा धडा तुम्हाला शिकणार आणि त्याची शिक्षासुद्धा तुम्हाला मिळायला हवी. तेव्हा आता सुमित्राने एक खूप मोठा असा निर्णय घेतलेला असतो. सर्वांसमोर ती आता ऐश्वर्या आणि सारंग या दोघांनाही त्या घराच्या बाहेर जायला सांगते, परंतु मात्र आता सारंग आणि ऐश्वर्या हे दोघेही म्हणत असतं की हो, त्या घरात तर राहण्याची कुणाला हौस राहिली. आई, अगं त्या घरावर आणि त्या कंपनीवर मी जे काही लोन काढून ठेवलेलं आहे तर ते लोन आता तुम्हाला भरावं लागेल. आणि ऐकून तर सुमित्राच्या पायाखालची जमीन हादरते. सुमित्रा म्हणते की सारंग, अरे काय करून ठेवलं तू? ह्या नालायक ऐश्वर्याचं ऐकून आपलं घर विकलं तू आणि आपली कंपनीसुद्धा विकली. अरे लाज वाटायला पाहिजे नव्हती तुला थोडीशी तरी. अरे एकदा नानांचा विचार करायचा. अरे नानांनी स्वतःच्या कष्टावरती कंपनी उभी केली होती आणि तू आज काय केलंस? तेव्हा मात्र आता सारंगला आणि ऐश्वर्याला खूप असा राग येतो. तेव्हा सुमित्रा सनकनी सर्वांसमोर त्यांचा चांगला थोबाडीत मारते. तेव्हा ऐश्वर्या धावतच घरी निघून येते. तेव्हा आजी मात्र आता ऐश्वर्याच्या मध्ये येते. आजी म्हणते की काय गं ऐश्वर्या,
काय झालं तुला इतकं? गेममध्ये हारले की काय तू? तेव्हा आता आजीसुद्धा असं बोलत असताना ऐश्वर्या आजीला धडकनी लोटून देते की आजी, माझं जास्त डोकं खाऊ नका, एकतर अगोदरच माझं डोकं सरकलेलं आहे, त्यामुळे बाजूला हवा. तेव्हा आता आजीला सुद्धा खूप असा मनस्ताप होतो आणि आजी म्हणत असते की मी हे काय करून ठेवले, एकतर त्या नानांनी माझं डोकं खाल्लं होतं. कारण आता सुमित्रा आजीला एकटीलाच ठेवून घरी तिकडे स्पर्धा व्हायला निघून गेलेली होती. तोपर्यंत नानांनी मात्र आजीला खूप काही सुनावलेलं असतं की जे काही होतं ना ते तुमच्यामुळे होतं, कारण तुम्हीच या घरामध्ये आग लावण्याचा प्रयत्न केला आणि त्या ऐश्वर्याच्या बाजूने तुम्ही राहून जानकीला दोषी ठरवलं. नाना आता खूप काही आजीला सुनावतात. आजीची तर एकतर नानांनी बोलती बंद केलेली असते आणि नाना आता आजीला अगोदरच घराच्या बाहेर जाण्याची धमकी देतात आणि त्यात मात्र आता ऐश्वर्या ही आजीची अशी वागलेली असते. ते बघून तर आता आजीच्या पायाखालची जमीन हलते. आजी अशी खूप घाबरते. आजीला तर भीती असते की मला आता या घरातून बाहेर तर काढणार नाही ना. म्हणून आजी आता सुमित्रा घरी आल्यानंतर जे काही खरं आहे ते सर्व आता सांगायला सुरुवात करते. सुमित्राला म्हणत असते की अगं सुमित्रे, मी खरंच त्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवला, मी असं ठेवायला नको होता. अगं तिनेच तुझ्या नानांची अवस्था अशी केली आणि नानासाहेब रणदिवे यांना असं अगदी कायम म्हणजे ते झोपून असतात, कोमात गेल्यासारखी त्यांची अगदी स्थिती आहे. अगं हीच ती मुलगी, तिनेच आपल्या घराला अगदी हे राख रांगोळी करून ठेवली. अगं मी सुद्धा तिची साथ दिली, मला तर लाज वाटायला हवी होती. तेव्हा आता इकडे मात्र अवंतिका आणि जानकी ह्या एकमेकींशी बोलतात आणि दोघींनाही आता खूप असा आनंद होतो. अवंतिका म्हणत असते की अहो जानकी बहिणी, मी तुम्हाला फोन करण्याचा किती प्रयत्न केला, पण तरीसुद्धा तुम्ही फोन नाही घेतला आणि ती चिठ्ठी मात्र शेवटच्या क्षणाला तुम्ही घेतली. कारण आता अवंतिकाने सर्व काही सांगितल्यानंतरच मात्र ह्या जानकीने सर्वांसमोर ऐश्वर्या आणि सारंगचं सत्य आणलेलं असतं आणि आता सर्व ह्या गावासमोर जानकी आणि ऋषिकेश या दोघांचा विजय झालेला असतो. ते बघून तर ऐश्वर्याच्या आणखीन पायाखालची जमीन हलते आणि सारंगचे सुद्धा. तेव्हा आता सारंग ठरवतं असतं की काही झालं तरी मात्र आता या दोघांना आणखीन धडा शिकवायचा. तरीसुद्धा सारंगची काही जिरलेली नसते. परंतु आता मात्र जे कड्याबद्दल आहे तर त्या कड्याबद्दल आता जानकी ही ऋषिकेशला घरी आल्यानंतर सांगते आणि त्या कड्याचे सत्य ऐकून मात्र आता ऋषिकेशला खूप मोठा असा धक्का बसतो. जेव्हा ते कडं सयाजीच्या हातात आहे हे कळताच आता लगेच ऋषिकेश सयाजी पाटलांकडे धाव घेणार असतो आणि सयाजीच्या हातातील ते कडं हिसकावून तो परत आपले पार्वतीचं जे काही हे ते गिफ्ट आहे तर ते आईने दिलेलं ते सोन्याचं कडं आहे तर ते परत मानाने आपल्या हातात घालणार असतो. आणि आता त्या कडं आणि कुलपात एक मोठा असा रहस्य दडलेलं आहे हे मात्र आता नानांच्या वाचा येण्याने अगदी सर्वांसमोर येणार असतं. तेव्हा आता सत्याला सुरुवात होते. सर्वांचे डोळे तर उघडतात, परंतु आता मात्र ऐश्वर्या आणि सारंग यांची गिनती व्हायला सुरुवात होते. अगदी रस्त्यावर येण्याची वेळ आता त्यांच्यावर आलेली असते. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश हे सर्व काही वाचून नाना आणि सुमित्रा या दोघांनाही मानाने कसे आपल्या घरी नेतात आणि आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांचं साम्राज्य खूप असं मोठं होतं. कंपनीची अगदी भरभराट होते आणि परत एक कंपनीचे अगदी खूप मोठे असे मालक जानकी आणि ऋषिकेश बनतात आणि त्यांच्या उंच आयुष्याला आता भरारी सुरू होते आणि आता ऐश्वर्याचे वाईट दिवस यायला सुरुवात होते. तर ऋषिकेश जानकी एक एक गोष्टीचा आता फायदा आणि बदला घ्यायला सुरुवात करतात. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.